पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। अजित पवार गटातील तब्बल 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राजकारणात पुन्हा नवीन समीकरणांची शक्यता वर्तवली जाते। 2-3 दिवसापूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष असल्याची चर्चा सुरू झाली होती। आता राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार अजित पवार गटातील तब्बल 22 आमदार शरद पवार यांना भेटले आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली होती। दोन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकी झाली होती। मात्र आता दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झाले। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटातील काही आमदार सध्या राजकीय भविष्याबाबत साशंक आहेत। पक्षातील नेतृत्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यावरून नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे। जे आमदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यास इच्छुक आहेत। या पार्श्वभूमीवर या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते आमदार सहभागी होते याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही। इतकेच नाही तर अजित पवार गटाकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाहीये। दरम्यान आज शरद पवार गटाची बैठक झाली। या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली। आजच्या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून मोठ्या उमेदीने पुढे जायचं आहे। पक्षात पूर्ण ताकदीने पक्ष उभा करण्याची चर्चा झाली। आता दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे। आमचा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात लढणार आहे। आम्ही वेगळे मुद्दे हाताळू आमिवा म्हणून 15 ऑगस्ट नंतर राज्यात दौरे करणार आहोत असं शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।